ब्युटीलेअर फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्टीम। तर फेशियल करताना आपण स्टीम कायम घेतो, तर स्टीम हा नेमका काय प्रकार आहे किंवा स्टीम मुळे आपल्याला काय फायदे होतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। स्टीम म्हणजेच वाफ। तर ही वाफ आपण चेहऱ्यावर जेव्हा पण घेतो तेव्हा आपला चेहरा साफ होण्यास अधिकाधिक मदत होते। त्यानंतर स्टीम मुळे आपल्या चेहऱ्यावरती पोर्स ओपन होतात आणि त्यामुळे आपला चेहरा अधिकाधिक स्वच्छ होण्यास मदत होते। स्टीम मुळे आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह होण्यास पण मदत होते। स्टीम मुळे आपला चेहरा एकदम टवटवीत दिसायला लागतो। स्टीम मुळे आपला चेहरा मॉइश्चराइज होतो आणि या स्टीम मुळे आपल्या चेहऱ्यातील टॉक्सिन प्रोडक्ट बाहेर पडण्यास मदत होते। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यासाठी अधिक स्टीम ही खूप घातक ठरू शकते, जसं की जवळून स्टीम दिल्याने आपला चेहरा काळा पडू शकतो व त्याचप्रमाणे अधिक वेळ स्टीम दिल्यानेही आपला चेहरा खराब होऊ शकतो। स्टीम दिल्याने जसं की फायदे होतात तसेच स्टीमचे तोटेही आहेत। तोटे कसे आहेत की जे आपण योग्य पद्धतीने यूज केली नाही तर आपल्याला स्टीमने आपली स्किन डॅमेज किंवा खराब होऊ शकते। जसं की स्टीम ही जास्त जवळून दिल्याने आपली स्किन काळी पडू शकते। जर स्टीम ही वेळेपेक्षा अधिक दिली तरीही आपली स्किन खराब होऊ शकते। स्टीमचा टायमिंग 5 ते 7 मिनिट असावा, त्यापेक्षा अधिक असू नये। आपण आपल्या चेहऱ्याला स्टीम देऊ शकतो, त्याचप्रमाणे आपण केसांनाही स्टीम देऊ शकतो। हेअर स्पा किंवा या ठिकाणी आपण स्ट्रेटनिंग किंवा स्मूथनिंग अशा प्रकारे जर काही प्रक्रिया आपल्या केसांवरती करत असेल तर त्यावेळेस आपल्या केसांना स्टीम दिली जाते। केसांचं हे असं आहे की स्टीम जास्त दिल्याने आपले केस हे ड्राय होतात। स्टीम घेताना ही काळजी घ्यावी लागते। स्टीम ही ठराविक अंतरावरून घ्यावी लागते। जास्त जवळ स्टीम घेतली तरीही चेहरा काळा पडतो आणि जास्त दूर अंतरावरून जरी स्टीम घेतली तरी आपल्याला त्या स्टीमचा काहीही उपयोग होत नाही। म्हणून स्टीम घेताना ठराविक अंतरावरून घ्यावी की जेणेकरून ती आपल्या त्वचेला जास्त घातक किंवा दुरुपयोगी पण ठरणार नाही। अशा प्रकारे तुम्ही स्टीम घ्यावी। तुमच्या चेहऱ्यावरती जास्त पिंपल्स किंवा भाजलेलं असेल तर स्टीम घेऊ नये, स्टीम अवॉइड करा। त्यानंतर ब्लीच ज्यावेळेस आपण चेहऱ्यावरती करू, ब्लीच झाल्यानंतर कधीही स्टीम घेऊ नये। ब्लीच झाल्यावरती स्टीम घेतली तर आपली स्किन अजून काळी पडते। ब्लीच झाल्यानंतर तुम्ही फेशियल करत असाल तर स्टीम घेतली तरी चालेल। अशा प्रकारे आज आपण स्टीमचे फायदे आणि त्याचबरोबर तोटेही पाहिलेले आहेत। स्टीम कशा प्रकारे यूज करावी हे पण पाहिलेलं आहे। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स।